नमस्कार मित्रांनो, मी मोहन प्रभाळे. आज सनेसोबत ऑर्गॅनिक फार्मिंगवरती काम करतोय. आज नाशिक जिल्ह्यामध्ये सिन्नर तालुक्यामध्ये वडांगळी या गावी येत आपण आता, आणि सोबत आहेत प्रगतशील शेतकरी चंद्रकांत खुळे आणि महेश गडाख. आज ह्यांना आपण आहेत ना आपलं सनेज कंपनीचं सॉइल केअर, सनगार्ड आणि महाराजा दिलतं. तर काय बाबा, ऍक्च्युली आता बघा आपण प्लॉट मध्ये आहेत, प्लॉट तर आपल्याला दिसलाय, पण तुमचं वैयक्तिक फील काय आहे सर? आज हे जे प्रोडक्ट वगैरे वापरलं तर तुमचं काय मत आहे? मुळ्या भरपूर आल्या. बर. सफेद मुळी, पांढरी मुळी चांगली वाढली. ग्रीनरी वाढली. म्हणजे हिरवागार प्लॉट वगैरे एक दिसतोय तुम्हाला. आणि बर. वाढ पण व्यवस्थित झाली. बर, वाढ वगैरे पण चांगली झाली. बर. खर्चाच्या मानाने आता बघा बहुतांश शेतकऱ्यांच्या बाबतीत आहेत ना, की ऑर्गॅनिकला खूप खर्च लागू शकतो, त्याच्यानंतर बाबा आपलं उत्पन्न बॅलन्स राहील का असं भीती असते. तर त्याच्या बाबतीत पण तुमचं काय मत आहे बाबा? आज एकराच्या हिशोबाने तुमचा जो खर्च झालाय तो काय फार आहे का, सिमिलर आहे? काय वाटतं तुम्हाला? खर्च मापात आहे बुवा. आहे ना, मापात आहे ना, म्हणजे लय फार मोठा. बघा आज शेतकरी पाहतो काय, नाही, त्याला पर्याय आहे ना. आपण रासायनिक थोडं कमी करून याच्यात वाढवलं तरी चालेल. हा पण मुद्दा आहे. हा कोणी कमी करायचं. एखादी तो पण विषय होतो की आपण एखादं जर कमी केलं तर. आज आपल्या एवढं हे सुंदर सनगार्ड आहे, हे सरांना दिलतं, त्याच्यानंतर हे सॉइल केअर आहे, आणि आपलं सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी महाराजा हेच प्रॉडक्ट वापरले होते. बरोबर, तुम्ही वैयक्तिक समाधानीत ना? समाधान. येस. थँक्यू.